बघा आता सगळं म्हणजे कुठं कुठं ते माती गेलेली, तिथं माती लावून घेतलोय. मग आता मोटर चालू करू. तर गाईज माझी तर सुट्टी झाली औषध मारण्याची. सो टू फॅमिली, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या मी चाललो आहे तिथं पाणी बघायला. म्हणजे रात्रपाळी होती ना, म्हणजे रात्री तिथेच लाईट होती. मग त्यामुळं रात्री कुठं कुठं काय गेलं आहे. मी सकाळी 5 वाजता लावून झोपलो, परत त्याला बघितलंच नाही मित्रांनो. मग त्यामुळं बघायला चाललो आहे. आता लाईट आली आहे, मग त्यामुळं पाणी चालू करायचं आहे. आधी सगळं तिथं सेट करून तिथं मोटर चालू करायचं आहे. आणि मी आता जस्ट ब्लॉग चालू करण्याआधी औषध पण काढून घेतलं मित्रांनो. कारण त्या कोपऱ्यात आता ते ओलं असल्यामुळं बहुत असं म्हणजे पाय आज जातात ना, म्हणून पुढं फवारणी आणि मागं पाणी असं करणार आहे आता. मग त्यामुळं चाललो आहे कुठं कुठं काय पाणी कुठं गेलं आहे, कुठं वर गेलं आहे बघणार आहे. आणि मग नंतर मोठं चालू करून आपलं पुढं फवारणी चालू आणि मागं पाणी चालू, असं नियोजन आहे. हां बघा, इथं हे बुजवायचं आहे, म्हणजे ही माती ह्याला लावायचं. चला मग खाली हे करून खाली जाऊन येऊया. खाली कुठं वर केलं काय माहिती. बघा आता सगळं म्हणजे कुठं कुठं ते माती गेलेली, तिथं माती लावून घेतलोय. मग आता मोटर चालू करू. तर गाईज माझी तर सुट्टी झाली औषध मारण्याची. बघ मी तर घागर आणून आता औषध पप्पांनी घेतलं आहे. औषध डबा त्यांनी मारत आहेत. मग आता माझं काम ह्याच्यामध्ये औषध आहे. औषध आणून त्या डब्यात म्हणजे तिथून आणून म्हणजे वाहतूक दूर होते मित्रांनो. त्या घरापासून इथं व्यवस्थित एक सरी 2 सऱ्या पोनपर्यंत कडपर्यंत जाते त्या. मग त्यामुळं वेळ वाया जाऊ नये म्हणून असलं घागरणं आणणं आणि त्या पंपामध्ये टाकणं आणि पुढं फवारणी चालू. आणि त्या तिथं आता मी पाणी बघत आणायला लागलो आहे. बघ पाणी बघत हे ऊन पण आहे मित्रांनो डोक्याच्या समोर, डोक्याच्या निम्मा अर्धा. तर गाईज मग आपलं पाणी थोडंसं राहिलं शेत भिजवणं, आणि दुपारी औषध पण संपलेलं. मग काय फक्त पाणी लावत बसलेलो मी. त्यात ब्लॉग काय बनवायचा म्हणून मी बनवलं नाही. सध्या पुढचा विभाग सनसेट होणार आहे आता. मग असंच आता मस्तपैकी चहा पिऊन बाहेर आलो. संध्याकाळी गाई वगैरे गाईच्या धारा काढल्या, सगळं काम ओके करून आता असं शेताला चक्कर मारण्यासाठी आलो आहे. असं राऊंड मारून येऊ मित्रांनो शेताला. असं राऊंड मारल्यावर एक वेगळीच फिलिंग येते म्हणून राऊंड. अजून इथं पाणी थांबलं बघ, तर मधून घेतलोय असं. कालच राऊंड मारला मग पाणी राऊंड मारून येऊया. कारण पाणी किती, कारण दुपारनंतर औषध झाल्यानंतर मी थोडंसं काम होतं म्हणून गावात गेलो होतो. तेव्हा पप्पा गेले होते पाणी लावायला. म्हणजे मग कुठं वर आलं ते बघतो, मग येतो तसं. बघा आज खत मारली ती बहुतेक. मित्रांनो एक खुश खबर आहे तुमच्यासाठी, नाही आमच्यासाठी. काय म्हणजे आपल्या भीमा नदीला पाणी आलं आहे आज आमच्या मोटरपुढं. मग आज रात्री काय ब्लॉग तर उद्या येणार आहे, मी काय सांगायला होते. पण तरी पण पाणी आहे. माझ्या आधी कित्येक लोकांना माहीत झालं असेल, पण तरी पण सांगतो तुम्हाला मित्रांनो. आपल्या मोटर बांधवान जेथील आपल्या ह्या भागात मोटर आहे,
कुसू म्हणजे हां कुसू आजूबाजूला जितके मोठंवाले आहेत शेतकरी त्यांना सांगतो मी, आपल्या भागात पाणी आलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बिंदास आज रात्री जाऊन मोटर चालू करून आपलं शेत भिजवू शकता. बहुतेक ह्यांनी पण चालू करणार आहेत बघा. खत मारली ती कोणतं कोणतं तर आहे. आणि पुढं सूर्य मावळला बघा. दिसे नाही ना, थोडं थोडं मला दिसायला आहे पण कॅमेऱ्यामध्ये क्लिअर खरं दिसत नाही. त्या मावाला खत मारली ती. आमचं शेत भिजवून झालं मित्रांनो. आम्ही ओढ्यात बसून ओढलाव 2 दिवस, त्यामुळं काय अडचण नाही. अजून 5 दिवस 6 दिवस निवांत, मग त्याला बघून घेऊ नंतर ना. बघ ह्या साईडला सगळं मी ओके केलं तो दुपारी, फक्त मध्ये थोडं राहिलेलं त्याला घेतलं पाणी. आता संध्याकाळी निवांत मग शांत वातावरण असतं बघ संध्याकाळी. एकदा ऐका आवाज, ऐका मित्रांनो, हा आवाज तुम्ही एकदा ऐकाच. थांबा, हां ऐका जरा. किती शांत वातावरण असतं ना मित्रांनो गावाकडे संध्याकाळच्या वेळेला. तर पक्षी बघा, ते कोणतं पक्षी आहे सांगा मला. दिसत नाही, अजून थोडं जवळ जाऊ, दिसलं तर ठीक, नाही तर उडून जातं ते. आहे 2 होते, तिथे गेलं तिथे उडून गेलं. जाऊ दे सोडा. VST पावडर हेतच लावलीत बघा ते, काय कारण मला पण माहीत नाही. काय काय नाही कोणतं कोणतं रासायनिक आहे ह्याच्यामध्ये. खूप सारं आणलं. अजून हाय युरियाचं पोतं काय दिसालंय. सोडा आपल्याला काय. VST पावरची ह्याचं थांबवली त्यांनी. पाणी अजून थांबलंय कारण कोणता येतो मग. अजून किती सारे राहिलेत म्हणजे इथं एक म्हणजे तीन साऱ्या म्हणून एक खांड होते. मग त्यामुळे एक, हे 2, हे 3, हा चौथा, टोटल 4 राहिली. ती 4 काय पाऊण तासाला जाते मित्रांनो. म्हणजे पाऊण तासाला जात नाही, वाहतो काय मित्रांनो त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात त्याला, म्हणजे खूप वेळ लागते. सध्या असं काल आपण असं मध्ये गेलो होतो. काल मी एक शूट घेतला, म्हणजे शूट घेतलो होतो. असं मोबाईल हातात धरला होता आणि असं उडवला. हातात आल्यावर मित्रांनो जरा चूक झाली, सोडलो बघ खाली, ते थेट म्हणजे हे हरभऱ्याचं झाडात घुसलं. मग असं झालं ते. चलो 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 चलो. उद्या इकडं पाणी घेणार आहे मित्रांनो. तिकडं झाल्यावर जवळपास 9ला लाईट येते, म्हणजे 9ला लाईट आल्यावर 12 वाजेपर्यंत ते संपेल. आणि 12 वाजल्यापासून संध्याकाळ 5 वाजेपर्यंत इकडनं घेणार आपण. मग हरभरा आत्ता लागायला लागली ती. हे कशामुळे झालं मला पण माहीत नाही. हे बघ कसं झालं. हां इथं लागलं तेव्हा भरपूर, पण अजून म्हणजे हे झालं नाही बघ. अजून एक 20 दिवस म्हणजे खायला ओके. हा सगळा मका म्हणजे डेपटू इथपासून घरापर्यंत सगळा मका मित्रांनो. असं वाटायला बघा. थांबा सॉरी, हां आता बघा. तिकडं थोडं ज्वारी आहे, म्हणजे मका संपल्यानंतर आम्ही ज्वारी टाकलो मध्ये. इथं बघा, ही रस्त्यावर उगवलं आहे. त्याला एक दिवशी बेडगं आणि आणून खोदून काढायचं झालं, खोदून पाक बुडापर्यंत, नाही तर परत उगवते. वरचा हाणला वरनं हाणल्यावर परत तिथून ते उगवते मित्रांनो. हा कोपऱ्यात उभारलो असा व्ह्यू आहे. या कोपऱ्यात उभारल्यावर आमच्या शेताचा. इथं बघा मित्रांनो दोडक्याचं वेल आत्ता कुठं ते फुलं लागेल तर बघा.
इथं इथं लहानच लागलंय पण इथं बघ 2-4 लावली ती माझ्या आईनं. इथं पण आहे बघ, इथं पण लहान लागलंय. फ्रेश भेट. इथं बघ नुसतं फुगलंय मोठं सारखं. थोडंसं जनावरांना हिरवं म्हणजे हिरवं वैरण मारायचं आहे. इथं बघा वाडा आणलं, पण ते थोडं काय वाड्यामुळं पोट भरताना नीट भरत नाही, मग त्यामुळे थोडं आज सकाळी पाणी सोडले मी काय